मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय धनो हरिः श्रीराम। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आजचा व्लॉग आहे अनुप्रिता आणि यश जिजूंच्या वैदिक विवाह सोहळ्याचा। मला घरी स्टार्ट करायला खूप उशीर होऊन गेला होता, त्याच्यामुळे मग मी काही व्हिडिओ स्टार्ट केला नाही, तर असंच तुमच्यासोबत बोलतीये। तर इकडे बघू शकताय तुम्ही, वैदिक विवाहाला सुरुवातच होत होती। अनुप्रिता आणि जिजूंचा लुकही खूप छान आहे, एकदम महाराष्ट्रीयन वैदिक विवाह सोहळा आहे। तर छान असं नववार वगैरे वेअर केलेलं आहे तिने, आणि आता इकडे तिचे दादा आणि पप्पा तिला घेऊन नवरदेवाकडे देत आहे। तर तसे व्हिडिओ वगैरे काढायचं काम चालू होतं, आणि त्यानंतर मग सर्वात पहिली पूजा चालू झाली, ती म्हणजे कन्यादान करायची। तर कन्यादानाला भरपूर जोड्या बसतात, जवळपास 5-1 जोड्या तरी बसतात। म्हणजे मम्मी पप्पा करतात आधी कन्यादान, मामा मामी करतात, काका काकू करतात, अजून कोणी असेल तर तेही करू शकतात। तर असंच 4-5 जोड्यांनी इथे कन्यादानाची पूजा केली। तर खूप छान असा वैदिक विवाह सोहळा झालेला आहे, तो तुम्ही आपल्या व्हिडिओमधून पुढे बघाच। तर चला, गुरुजी काय कन्यादानाची माहिती सांगत होते ना, ते मी तुम्हाला सांगते, व्हॉइस ओव्हर करते, कारण की बाकीचा पण आवाज येत होता, त्याच्यामुळे मग नीट काही समजलं नसतं तुम्हाला, त्याच्यामुळे मी आता सांगते। तर लग्नामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यातला हा खूप सारा अविस्मरणीय क्षण असतो, की म्हणजे विशेष करून मुलींच्या, कारण की हा त्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा एक पार्ट म्हणू शकतो आपण। तसंच तर लहानपणापासून लाडात वाढलेली लेक लग्न करून सासरी जाते, आणि लग्नात मुलीचे आईवडील मुलीचे कन्यादान करून तिला सासरी पाठवतात। तर कन्यादानाचा हा क्षण प्रत्येक मुलीच्या आणि आईवडिलांच्यासाठी खूपच भावूक असा असतो। खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये या विधीला खूप सारे महत्त्व दिलेले आहे। कन्यादानापेक्षा सर्वात श्रेष्ठ दान कुठलेच नाही, असेही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेले आहे। आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला कन्यादानाचा अर्थ काय आहे तेही मी तुम्हाला सांगते, की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुन आणि सुभद्रा यांचा गंधर्व विवाह यांनी लावलेला होता। म्हणजेच की श्रीकृष्णाने अर्जुन आणि सुभद्रा यांचा गंधर्व विवाह लावला होता, तेव्हा कृष्णाचा मोठा भाऊ बलराम या विवाहाला विरोध होता। तर या विवाहावर बलराम म्हणाले होते की सुभद्राचे कन्यादान झाले नाही, जोपर्यंत सुभद्राचे कन्यादान होत नाही तोपर्यंत हा विवाह अपूर्ण मानला जाणार। यावर श्रीकृष्ण असे म्हणाले होते की मुलीचे दान करायला ती कोणताही प्राणी किंवा वस्तू नाही। कन्यादानाचा खरा अर्थ म्हणजे मुलीचे आदान असा होतो। कन्यादान म्हणजे आदान असा होतो। लग्नाच्या वेळी वधूचे वडील म्हणजेच की मुलीचे वडील नवरदेवाच्या हातात मुलीचा हात देतात आणि सांगतात की आजपर्यंत मी माझ्या मुलीचे पालनपोषण केलेले आहे, तर आजपासून मी माझी मुलगी तुमच्या स्वाधीन करतो। यानंतर तिची जबाबदारी पूर्णपणे तुमची आहे, आणि असं नवरदेवाकडून वचनसुद्धा घेतलं जातं। तर या विधीला मुलीचे आदान प्रदान असे म्हटले जाते, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात। मुलगी ही देवाने दिलेली देणगी आहे, आणि देवाने दिलेल्या देणगीची दान कधीच होत नाही। तर असा खूप छान असा भगवान श्रीकृष्णांनी कन्यादानाचा अर्थ सांगितलेला आहे। भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय धनो हरिः
कन्यादानाचा वगैरे विधी झाला. त्याच्यानंतर मग मंगलाष्टका होत्या, त्याही इकडे सुरुवात झाली होती मंगलाष्टकांना. त्यानंतर इकडे नवरदेवाच्या बहिणींनी नवरी नवरदेवाची गाठ बांधली. नवीन नवीन गोळी स्वप्नील माझा राजा मी त्याची राणी. त्यानंतर मग इकडे सप्तपदीची प्रोसेस होती, म्हणजे सप्तपदीची पूजा होती. त्याच्यानंतर तर इकडे आधी 7 फेरे वगैरे मारतात ते चालू होतं. अग्नीला साक्ष ठेवून 7 फेरे मारतात, तोच इकडे कार्यक्रम चालू होता. त्यानंतर मग इकडे 7 वचनं जे असतात ते म्हणजे नवरा आणि बायकोने, म्हणजेच की नवरदेव नवरीने एकमेकांसोबत हे 7 वचन घ्यायचे असतात आजच्या दिवशी. तर ते 7 वचन होते. बरंच सुपारी वगैरे ओलांडायची असते, ते चालू होतं इकडे. आणि डेकोरेशन वगैरे तर खूप छान केलेलं होतं. आजूबाजूला सगळ्या लेडीज उभ्या राहिलेल्या होत्या, कारण की जेव्हा अनुसुपारीला पुढे करून जाईल ना पुढे, तर तेव्हा फुलं वगैरे टाकायचे होते. तर असे व्हिडिओ पण काढायचे होते त्यांचे कॅमेरामनला. सो तेही इकडे चालू होतं. आणि दोघेही किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही. तर चला, असा झाला वैदिक विवाह सोहळा. खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि आपले नवरी नवरदेव तर एक नंबर दिसत होते. तर चला, इथेच मी ह्या व्हिडिओची एंड करते. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लग्नाचा येणार आहे. नवरी नवरदेवाची एंट्री वगैरे कशी होती आणि ह्या दोघांचे रात्रीचे लुक कशी होती तेही तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो इथेच हा व्हिडिओ मी संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.